आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या प्रमुख अशा महिला नेत्यांना सोबत घेत महिला आरक्षणाचे विधेयक पाडल्याबाबत पत्रकार परिषद घेतली आहे। 2023 साली महिला विधेयक काँग्रेसने मान्य केलं, कारण त्यावेळी 2/3 मेजॉरिटी एनडीए कडे होती, त्यामुळे काँग्रेसकडे पर्याय नव्हता। यावेळी मात्र त्यांनी हे विधेयक पाडले। संधी साधली आहे, पण ती संधी चुकीची होती आणि अशा प्रकारे महिला आरक्षणाचे विधेयक पाडून काँग्रेसने मोठी चूक केली आहे, अशा आशयाचे विधान फडणवीसांनी केले। महिला आरक्षणाचे विधेयक पडल्यानंतर फक्त महाराष्ट्र भाजपच नाही, तर प्रत्येक राज्यामध्ये भाजपच्या नेत्यांनी कृती कार्यक्रम अंमलात आणलाय। अगदी सत्ताधारी पक्ष या विधेयकावरनं रस्त्यावरच्या लढाईला उतरलेला आहे। तिकडे चंद्राबाबू नायडू यांनी देखील काल एक ट्विट करत आकडेवारी मांडून दक्षिणेच्या पक्षांनी हे विधेयक पाडून कशी स्वतःची चढचढ निर्माण केली आहे हे स्पष्ट केलंय। आता या झाल्या घडत असलेल्या घडामोडी, पण लोकसभा निवडणुकीसाठी अजून 3 वर्ष बाकी आहेत। अशा वेळी भाजपनं उघडलेली ही मोहीम नेमकी कशासाठी आहे आणि यातनं भाजपचा बडा गेम प्लॅन काय आहे समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। तर सुरुवात करूयात ती महिला आरक्षणाच्या विधेयकापासून। नारी शक्ती वंदन विधेयक म्हणजेच लोकसभा आणि विधानसभेत महिलांना 33% आरक्षण। खरं तर यापूर्वी जे विधेयक पार पडलं होतं ते 2026च्या जनगणनेला प्रमाण मानून 2034 मध्ये लागू होणार होतं, पण आता जे विधेयक होतं ते 2011च्या जनगणनेला प्रमाण मानून 2029 सालीच लागू करण्याचं नियोजन होतं। अर्थात महिलांना 33% जागा राखीव झाल्या असत्या तर बऱ्याच जागांवरचे बडे नेते अडचणीत आले असते। पर्यायाने 1971 पासून फ्रीज केलेली संख्या वाढवावी असा प्रस्ताव समोर आला। आता फ्रीज जागा नेमक्या का करण्यात आल्या होत्या, तर सुरुवातीला 1951 ची जनगणना आधार मानून लोकसभा आणि विधानसभेच्या जागा या ठरवण्यात आल्या। त्यानंतर दर 10 वर्षांनी जनगणना होईल आणि त्या तुलनेत या जागा वाढतील असंही ठरवण्यात आलं। त्यानुसार 1952, 1962 आणि 1972 साली परिसीमन आयोग अर्थात डिलिमिटेशन कमिशन स्थापन करण्यात आलं। पण 1971च्या काळात इंदिरा गांधी सरकारने घटना दुरुस्ती करून लोकसंख्येच्या प्रमाणात वाढणाऱ्या जागा या फ्रीज केल्या। म्हणजेच त्यावेळी असणारी लोकसभेची सदस्य संख्या 543 इतकीच कायम राहील असं सांगण्यात आलं। पुढे 2001 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी सुद्धा ही वाढ 25 वर्षांसाठी फ्रीज केली, ज्याची मुदत या वर्षी म्हणजे 2026 पर्यंत होती। आता हे सगळं असं का, तर या साध्या प्रश्नाचं उत्तर समजून घेऊयात। कलम 81 प्रमाणे प्रत्येक मताची किंमत समान राहावी अशी खात्री आहे। म्हणजेच उदाहरण घेऊयात, पिंपरी चिंचवडमध्ये 6 लाख लोकांमागे एक खासदार आणि गडचिरोलीत 2 लाख लोकांच्या मागे एक खासदार असेल तर लोकशाही इक्वल मतांचा नियम तुटतो। म्हणजेच पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या एका मतदाराच्या मताची किंमत 1 धरली तर गडचिरोलीतल्या मतदारांची किंमत 3 होऊन जाते। लोकशाहीत प्रत्येक मतदारांमागे तितकेच प्रतिनिधी हा साधा नियम लागू होत नाही। पर्यायाने मतदारसंघ पुनर्रचना, परिसीमन आयोग या गोष्टी पुढे येतात। आता हे झालं बेसिक। इथनं पुढे बोलूयात ते दक्षिणेच्या राज्यांनी विरोध करून नेमकं गमावलंय की कमावलंय या मुद्द्याबाबत। आता इथं 3 निकष हे धरावे लागतात। एकतर अमित शहानी 2011च्या जनगणनेचा आधार घेऊन 816 जागांचा मांडलेला निकष, आणि दुसरीकडे विधेयक पारित न झाल्यानं 2026च्या जनगणनेचा आधार घेऊन होणाऱ्या जागांची संख्या। तर दक्षिण भारतात कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ ही प्रमुख 5 अशी राज्ये आहेत। या 5 राज्यांमध्ये सध्या 129 खासदार असून त्यांची टक्केवारी सध्या 23.76% इतकी आहे। आता अमित शहानी विधेयक पास करण्यासाठी जो फॉर्म्युला सांगितलाय तो पाहूयात। तर अमित शहानी या 5 राज्यात नेमके किती खासदार वाढणार आहेत हे बोलताना असं सांगितलं की कर्नाटकात सध्या लोकसभेचे 28 खासदार आहेत, ज्यांची संख्या 42 होईल। टक्केवारीत 5.15 चे 5.14 होतील। आंध्र प्रदेशमध्ये सध्या 25 खासदार आहेत जे 38 होतील। टक्केवारी 4.60 वरून 4.65 होईल। तेलंगणात सध्या 17 खासदार आहेत जे 26 होतील आणि त्याची टक्केवारी 3.13 वरून 3.18 होईल। तामिळनाडूत सध्या 39 खासदार आहेत जे 59 होतील। टक्केवारी 7.18 वरून 7.23 होईल। केरळचे सध्या 20 खासदार आहेत जे 30 होतील आणि टक्केवारीची संख्या 3.68 वरून 3.67 होईल। आता एकूण दक्षिण भारतातल्या राज्यांमध्ये 129 खासदारांची संख्या आहे, ज्याची टक्केवारी 23.76 इतकी आहे, जी 50% वाढीच्या नियमानुसार 195 इतकी झाली असती आणि टक्केवारीत 23.76 वरून 23.87 अशी ही वाढ प्रस्तावित होती। थोडक्यात दक्षिणेच्या राज्यांचा जो कोटा लोकसभेत आहे तो तितकाच राहणार होता।
टक्केवारीच्या हिशोबात ही वाढ अगदी सारखीच ठरली असती. पर्यायाने दक्षिणेच्या राज्यांचा तोटा हा 0 होता. म्हणजेच विधेयक पारित केलं गेलं असतं तर दक्षिणेतल्या राज्यांना कोणताच धक्का बसला नसता. पण आता नेमकं झालंय काय, तर 2011च्या ऐवजी आता 2026च्या जनगणनेनुसार 50% वाढ करण्याचा मार्ग खुला झालाय. आणि 2026च्या जनगणनेचा आधार घेऊन जागा वाढवायच्या झाल्या तर दक्षिणेतल्या राज्यांचा करेक्ट कार्यक्रम हा होताना दिसतो. कारण 2026च्या लोकसंख्येचा अंदाजे आकडा धरला तर या जागा किती होतात ते समजून घ्यावं लागतं. आता 2026च्या आधाराने अंदाजे जायचं झालं तर कर्नाटकात सध्या 28 खासदार आहेत, ज्यांची संख्या 41 होईल. टक्केवारीत 5.15 चे 4.08 होतील. आंध्र प्रदेशात सध्या 25 खासदार आहेत, जे 30 होतील. टक्केवारीत 4.60 वरून 3.5 होतील. तेलंगणात सध्या 17 खासदार आहेत, जे फक्त 25 होतील आणि टक्केवारी 3.13 वरनं 2.9 वर येईल. तामिळनाडूत सध्या 39 खासदार आहेत, जे 49 होतील. टक्केवारी 7.18 वरनं 5.8 वर येईल. केरळचे सध्या 20 खासदार आहेत, जे 20च राहतील आणि टक्केवारीतली संख्या 3.68 वरनं 2.4 इतकी कमी होईल. एकूणच सांगायचं तर 2026च्या लोकसंख्येचा आधार घेऊन दक्षिणेच्या राज्याच्या खासदारांची संख्या 129 वरनं अंदाजे 165 होईल आणि टक्केवारीत हा आकडा 18.68 इतका होईल. आता दोन्हींची जर आपण तुलना केली तर काल परवाचं विधेयक पारित करून 2011ची लोकसंख्या प्रमाण म्हणून जागा जर वाढल्या असत्या तर दक्षिण भारतातल्या लोकसभेतल्या जागा 129 वरनं 195 वर गेल्या असत्या, ज्यांची टक्केवारी 23.76 वरनं 23.87 इतकी झाली असती. पण आता हे विधेयक दक्षिणेच्या राज्यांनी फेटाळलं असल्यानं 2026च्या जनगणनेनुसार पुढे जाणं भाग पडणार आहे आणि इथंच दक्षिण भारतातल्या राज्यांच्या जागा 129 वरनं 165 इतक्याच वाढणार आहेत आणि टक्केवारी तर त्यांचा वाटा 23.87% होता, जो थेट 18.68 पर्यंत खाली येणार आहे. आता निर्माण होणारे प्रश्न आणि मुद्दे बघूयात. भाजप 2029च्या निवडणुकीत महिला आरक्षण आणेल का, तर याचं उत्तर फडणवीसांनी आजच्याच पत्रकार परिषदेत दिलं. 2029 साली हे विधेयक काहीही करून लागू होईल का असा प्रश्न जेव्हा फडणवीसांना विचारण्यात आला तेव्हा फडणवीसांनी स्पष्टपणे नकार दिलेला नाहीये. आणि हाच खरा भाजपचा महत्वाचा गेम प्लॅन दिसतो. नेमका कसा, तर फडणवीस असं म्हणाले की 2026-27 साली जनगणना, त्यानंतर डिलिमिटेशन आयोगासाठी 2 ते 4 वर्ष म्हणजे आगामी निवडणुकीत हे विधेयक लागू होऊ न देण्याचा प्लॅन विरोधकांचा होता. पण दुसरी बाजू अशी की 2026च्या जनगणनेचा आधार घेऊनच भाजप दोन्ही प्रोसेस 2028 पर्यंत पूर्ण करेल. अगदी 2028च्या दरम्यान पुन्हा हे विधेयक आणेल. SIR आणि सध्याची निवडणूक आयोगाची प्रोसेस पाहता 2029 पर्यंत 2026च्या जनगणनेचा आधार घेऊन डिलिमिटेशनद्वारे निवडणुका होतील. आणि इथं भाजप उत्तरेतली संख्या तर वाढवेलच, पण दक्षिणेतल्या पक्षांनी स्वतःचा घात कसा करून घेतला, सोबतच विरोध करणारे पक्ष कसे महिला आरक्षण विरोधात आहेत हे ठासून सांगण्यात सुद्धा यशस्वी ठरतील. कदाचित भाजपला हेच अपेक्षित होतं आणि तसंच झाल्याचं दिसतं. कारण नॉर्थ मध्ये भाजपचा एक हाती होल्ड आहे. सध्याच्या प्रस्तावाप्रमाणे 2011चा आधार मान्य केला असता तर भाजपचाच तोटा होता. पण हा प्रस्ताव मान्य केला न गेल्यानं आता दक्षिणेच्या राज्यांना 2026च्या जनगणनेचा आधार मान्य करण्याशिवाय पर्याय नाहीये. इथंच प्रादेशिक पक्षांसहित दक्षिणेच्या राज्यांचं मरण हे अधिक होताना दिसतं. थोडक्यात सांगायचं तर भाजपनं विधेयक पाडण्यासाठीच मोठा गेम केला का असा प्रश्न सध्या उपस्थित होतो. तुम्हाला काय वाटतं, या सगळ्यामध्ये नेमकं कोणाचं चुकलंय आणि कोणाचं बरोबर आहे? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.